तर वडू या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं जातं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत। दिलीप वळसे पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय। वडू या ठिकाणची ही या लाईव्ह दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। अमोल कोल्हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, ते देखील आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय। तर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे बघू शकतो या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत। कोल्हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। वडू या ठिकाणची ही दृश्य आहे, ज्या ठिकाणी आता स्मारकाचं भूमिपूजन केलं जाते, लोकार्पण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि हा कार्यक्रम आता संपन्न झाला असल्याचं आपण बघू शकतो। संभाजी महाराजांच्या नावाचा या ठिकाणी जयघोष देखील केला जातोय। कार्यकर्ते देखील या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं आपण बघू शकतोय। तर आपण ही दृश्य बघतोय या ठिकाणची वडूमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। त्या दरम्यान या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। त्याच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून। रोहिदास, आपण या ठिकाणी बघतो या स्मारकाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे, सविस्तर माहिती या संदर्भात। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आणि बलिदान स्थळाचा विकास व्हावा अशी मागणी शंभू भक्तांकडून केली जात होती। मात्र अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा प्रश्न आता मार्गी लागतोय। त्यामुळं एक चांगली भावना शिवभक्तांमध्ये या ठिकाणी आहे। 297 कोटीचा विकास आराखडा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत तो मंजूर करण्यात आला। उपमुख्यमंत्री अजित पवार असेल, देवेंद्र फडणवीस असेल यांच्या माध्यमातून ही वास्तू उभी राहते, विकास आराखडा पूर्णत्वास जातोय ही भावना या ठिकाणी घेऊन आज भूमिपूजनाचा कार्यक्रम 16 या ठिकाणी पार पडतोय। मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे, सर्वत्र फुलमाळांनी हा परिसर सजवण्यात आलेला आहे। त्यामुळं पुढच्या काळामध्ये या सोहळ्याचं दिमागदार स्वरूप हे पाहायला मिळणार आहे। त्याच निमित्ताने आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम झालाय। राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वच नेते या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। अगदी त्यामध्ये महायुतीतले सर्व नेते या ठिकाणी आहे। शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार हेही या सोहळ्यामध्ये सहभागी झालेत। काही वेळापूर्वी अमोल कोल्हेंनी भावना व्यक्त करताना म्हटलं की दाखल्या धन्यांचा हा विकासाचा आराखडा स्मारक उभं राहते, ही एक वेगळी भावना आहे। या ठिकाणी राजकारण होऊ नये अशा पद्धतीच्या भावनाही व्यक्त करण्यात आल्या। त्यामुळं पाहावं लागणार हा विकास आराखडा ज्या पद्धतीने तयार होतो त्यात पुढच्या काळामध्ये ग्रामस्थांच्या, शंभू भक्तांच्याही काही त्रुटी जर आढळून आल्या तर त्याही पूर्णत्वास घेऊन जाणार असल्याचं आश्वासन या ठिकाणी दिले। त्यामुळं हा विस्तार होत असताना पूर्णत्वास गेल्यानंतर या स्मारकाचं भव्य रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे।
निश्चितच रोहिदास, धन्यवाद या सर्व अपडेटसाठी. तर आपण बघू शकतोय वडू या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य असं स्मारक जे आहे ते या ठिकाणी उभं राहणार आहे. आणि या वडू बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे आणि दर्शनासाठी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व चाहते जे आहेत ते येत असतात आणि या महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत असतात. शिवाय या समाधीचं पावित्र्य जपून या ठिकाणी हे जे स्मारक आहे ते उभारण्यात येईल असं याआधी देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं. आणि आता जर आपण बघितलं तर भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी स्मारक उभं राहणार आहे आणि त्याची पायाभरणी आज झालेली आहे. हा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे. भूमिपूजन या स्मारकाचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिलेली होती आणि त्यानंतर आज दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भूमिपूजन सुद्धा केलेलं आहे.